शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं असं काँग्रेस आणि शिवसेना उबाठाचं मत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या वाट्याला राज्यसभेची एक जागा येणार आहे आणि या जागेवरून शरद पवारांनी राज्यसभेवर जावं असं महाविकास आघाडीचं मत आहे। राज्यसभेवर जाण्यासाठी दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना उबाठा या दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांना विनंती केल्याची माहिती आहे। पण राज्यसभेवर पुन्हा जाण्याबाबत शरद पवारांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शरद पवारांनी जर राज्यसभेवर जाण्याबाबत उत्सुकता दाखवली तर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मध्यंतरी माझी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली। त्यांना मी या विषयावरती त्यांचं मत विचारलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे, हे त्यांनी मला सांगितलं। आता या तीन पक्षामध्ये चर्चा आहे। शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, 60 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांना संसदीय कार्याचा अनुभव आहे। त्याच्यामुळे जर शरद पवार साहेबांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितलेली आहे, त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा होईल। जर दोन पक्षाचं विलिनीकरण झालं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे, तर पाहावं लागेल। मग त्यानंतर भूमिका बदलू शकतात। विलिनीकरण झालं, पण मला विलिनीकरण होईल असं वाटत झालं तर आनंद आहे। शरद पवारांना 45-50 मतं ही त्यांची स्वतःची होतील। कदाचित त्या काय निर्णय होतील दोन विलिनीकरण झाल्यावर नेत्यांचे मी सांगू शकत नाही, पण महाविकास आघाडीकडे आता या क्षणी एक उमेदवार पाठवण्याइतकी संख्याबळ आहे।